नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, त्यातील पोएम 2.6 मनी या पोएमचे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. A1 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ. की पैसा म्हणजे जीवनामध्ये पैसा हाच काही सर्व काही नाही आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड जस्टिफाय द स्टेटमेंट बाय गिविंग एक्झाम्पल्स. की हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करा आणि या स्टेटमेंटला जस्टिफाय न्याय देण्याचा प्रयत्न करा, उदाहरणं देऊन, काही उदाहरणांच्या माध्यमातून. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. त्यासाठी तुम्ही काही मुद्द्यांचा आधार घेऊ शकता आणि ते मुद्दे दिलेले आहेत. ए, मनी कॅन नॉट गिव्ह यू इटर्नल हॅपीनेस. ज्याला आपण आतून समाधान, आत्म्याचं समाधान किंवा आंतरिक समाधान म्हणतो, असं समाधान हा पैसा देऊ शकत नाही. बी, आर्ट, म्युझिक अँड लिटरेचर कॅन गिव्ह यू अनएंडिंग हॅपीनेस. की कला, संगीत आणि साहित्य हे तुम्हाला कधीही न संपणारा समाधान, कधीही न संपणारा आनंद देत असतात. मनी इज शॉर्ट लिव्ड. की पैसा हा काही काळापुरता आहे. डी, मनी कॅन नॉट परचेस हॅपीनेस अँड कंटेनमेंट. की पैशानं आपण आनंद किंवा समाधान विकत घेऊ शकत नाही. हे 4 मुद्दे आहे आणि या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हे स्टेटमेंट जस्टिफाय करायचं आहे. तर त्याचं उत्तर अशा पद्धतीनं लिहिता येईल. वन इज हॅपी इफ वन फील्स दॅट ही इज हॅपी. इफ वन सॅटिस्फाईड विथ what is there with him, then he seems to be a real happy person. Just take an example. Many a times we see the person who is millionaire can't sleep at night, but the person who worked vigorously in field having no single penny can happily go to the bed. It shows money cannot give you eternal happiness. If you want to be really happy, then engage yourself in art, listen your favorite music, read the literature that gives you happiness. Today everybody is running behind money. They must keep it in mind that money is short-lived. Though you have money, you cannot purchase happiness and contentment. So we can say money does not mean everything in life. की पैसाच आपल्या जीवनामध्ये सर्वस्व नाही आहे. तर पैशाव्यतिरिक्त बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे आपलं जीवन हे चांगल्या पद्धतीनं जगता येतं. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, डिबेट ऑन द फॉलोइंग टॉपिक इन ग्रुप्स. की तुमचे विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करायचे आणि या विद्यार्थ्यांमध्ये डिबेट घडून आणायची आहे, वादविवाद घडून आणायचा आहे. आणि त्यासाठी मुद्दा आहे, मनी इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. की पैसा हा सर्व गोष्टींवरचा उपाय आहे. तर काही विद्यार्थी याच्या बाजूने बोलतील आणि काही विद्यार्थी याच्या विरोधात बोलतील. बरं, जे याच्या बाजूनं बोलणारे आहेत त्यांना आपण फॉर या गटात टाकू आणि जे याच्या विरुद्ध बोलणार आहेत त्यांना आपण अगेन्स्ट या गटात ठेवू. म्हणजे जे याच्या बाजूनं बोलणार आहेत त्यांनी फॉरचे मुद्दे वापरायचे आहेत आणि जे याच्या विरोधात बोलणार आहेत त्यांनी अगेन्स्टचे मुद्दे वापरायचे आहेत. मग आता बघू आपण, मनी इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग या मुद्द्याच्या बाजूनं बोलणारे लोक कोणकोणते मुद्दे
किंवा कोणकोणते स्टेटमेंट या ठिकाणी वापरू शकतात. दिस इज द इरा ऑफ ग्लोबलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन अँड मॉडर्निटी. इफ यू वॉन्ट टू लिव्ह इन दिस इरा, then you must have money in your pocket. If you have empty pocket, you cannot fly a rocket, go anywhere. Your single moment can't be occurred without money. If you want to survive, you need money to buy things. You need money to buy clothes to wear. These clothes are helpful to enhance your personality, so you buy it with the help of money. If you are sick, if you are ill, and you want to buy medicines, you must have money. It is not possible without money to operate critical patients or critical operations. In the days of competition, if you have to take education, it needs money in the form of fees. If you want to see the rest of the world or travel anywhere in the world, you need money. Almost each and everything needs money. That's why it is said money is the solution for everything. हे जे मुद्दे आपण या पॅरेग्राफ स्वरूपात मी मांडलेले आहेत, मी हे जे मुद्दे दिलेले आहेत, हे मुद्दे मनी इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग या मुद्द्याच्या बाजूचे मुद्दे आहेत. या मुद्द्याला सपोर्ट करणारे ते मुद्दे आहेत. तर आता आपण डिबेटमध्ये जो दुसरा भाग आहे याच्या विरोधात, बाजूने आणि विरोधात असे दोन भाग असतात डिबेटमध्ये, तर याच्या विरोधात तर ते मुद्दे या ठिकाणी मी मांडतोय. अगेन्स्ट, हाऊ कॅन वी से money is solution for everything? Most of things or most of the problems cannot solved by money itself. If we want to live, we need food to eat. We cannot eat money. Even if we eat money, we can't survive. Though money is needed to buy clothes, we should not buy more than essential clothes. Person from ancient time used limited clothes. They hadn't spent money on that. That's why they didn't need money. If we keep us healthy, if we keep us fit and hygienic, there will not be the health issue. In case of education, there is education that is affordable. There is no need to pay much fees for that. While considering money for travel, while we are thinking about the travel and the expenses for travel, various sites are there that doesn't need money to go far distances. So we can say we can live, we can survive without money. Money will never be the solution for एव्हरीथिंग. की आपण पाहिलं या अगेन्स्टच्या मुद्द्यामध्ये की कशा पद्धतीनं आपल्याला पैसा जो लागतो आपल्याला, हा पैसा आपण खात नाही, पैसा आपण खाऊ शकत नाही. आपल्याला खाण्यासाठी अन्न लागतं, आपण हा पैसा खात नाही. किंवा जर यांनी कपड्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे, जर आपण लिमिटेड आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जर कपडे वापरले तर जास्त पैसा खर्च होण्याचं काम नाही. एज्युकेशनबद्दल सांगितलं तर अशा बऱ्याचशा सिस्टम्स आहेत ज्या ठिकाणी एज्युकेशन हे ॲफोर्डेबल आहे, जिथं जास्त पैसे भरण्याची आवश्यकता भासत नाही. ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ट्रॅव्हलिंगसुद्धा
जास्त पैसे न खर्च करता अत्यंत कमी खर्चामध्ये किंवा नगण्य अशा खर्चामध्ये ट्रॅव्हलिंगसुद्धा होऊ शकते. म्हणजे मनी इज द सोल्युशन फॉर एव्हरीथिंग असं आपल्याला अगेन्स्टमध्ये म्हणता येत नाही. कारण पैशानं सर्व प्रॉब्लेम सॉल्व होतीलच असं नसते. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या पैशानं सॉल्व होत नसतात. जसं आपण म्हटलेलं आहे की पैशानं आपण अन्न विकत घेऊ शकतो, पण ती जी भूक आहे ती भूक विकत घेऊ शकत नाही. पैशानं अंगावरची चादर घेता येईल, पण झोप विकत घेता येत नाही. तर अशा पद्धतीनं पैशानं सर्वच गोष्टी घेता येईल किंवा पैसा सर्वच गोष्टींवरचं सोल्युशन आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण या कवितेतील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1 ही अत्यंत डिटेलमध्ये सोप्या शब्दात पाहिली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सर्व व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्स इज ऑल्वेज देअर फॉर यू. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.